मंडळी, राजकारण म्हणजे राजकारण असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, असं पुण्यातले भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल. दोन्हीकडे पक्षप्रवेशावरून वाद आणि एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून मतभेद सुरू आहेत. भाजपच्या कोर कमिटीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. तर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये एकत्र येण्यावरून मतभेद वाढलेत. पुणे तिथे काय उणे, पाहूयात राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात सध्या सर्वच पक्षांची लगबग वाढलेली दिसतेय. त्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जास्त चर्चा सरवण सुरू आहे. आधी भाजपमधील घडामोडींवर नजर टाकूयात. पुणे भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चांगलाच वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. वाद साधा सुद्धा नाहीये, तर केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक घडली आणि या वादाचं कारण ठरलेत खडकवासल्यात लागलेले हे फ्लेक्स. खडकवासल्यातील वारजेतून सचिन दोडके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नगरसेवक राहिले आहेत. मात्र ते आता भाजपच्या वाटेवर असल्याचं फ्लेक्स लावल्याने पुणे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे आणि दोडकेंना पक्षात घ्यायचं की नाही यावरून दोन गट पडून भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे आणि आमदार भीमराव तापकीर यांचा या पक्षप्रवेशाला विरोध असल्याची माहिती आहे. खडकवासल्यातील वारजेतील सचिन दोडके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिले. ते आता भाजपच्या वाटेवर असल्याचे फ्लेक्स लागल्याने पुणे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दोडकेंना प्रवेश द्यायचा की नाही यावरून दोन गट पडून भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाल्याची चर्चा आहे. आमदार भीमराव तापकीर यांचा या प्रवेशाला विरोध असल्याची माहिती आहे. सचिन दोडके यांनी 2 वेळा राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2019 साली भाजपच्या भीमराव तापकीर यांनी त्यांचा अवघ्या 2,500 मतांनी पराभव केला. 2024 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांना तिकीट दिलं. मात्र तापकीरींनी त्यांचा 52,000 मतांनी पराभव केला. खडकवासल्यामध्ये त्यांची स्वतःची मतं आहेत. दोन्ही वेळा त्यांना लाखांपेक्षा जास्त मतं मिळालेत. त्यामुळे तापकीर यांचा दोडकेंना भाजपमध्ये घेण्यास विरोध आहे. तुम्ही युतीचं म्हणताय, तुमच्या युतीमधला एक मित्र पक्ष आहे की ज्याची चर्चा आहे ती दुसऱ्या त्यांच्याच एक जुन्या पक्षाबरोबर युती करून त्यांच्याबरोबर जायची अशी एक शक्यता व्यक्त केली जाते आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की तुमचं त्यांनी काय म्हटलं किंवा त्यांना काय हवं किंवा काय करायचं ते ठरवतील. आम्ही तर आता स्पष्ट आमची भूमिका आहे की आम्ही 100% भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून आमच्या तयारीला आम्ही लागलो. महायुती म्हणून आमच्या नेत्यांचे नेतृत्वाचे आम्हाला तसे संकेत आहे, सूचना आहे. पुढे जाऊन काय होईल मी तुम्हाला तेच सांगितलं की शेवटी त्यांना काय गरज हा त्यांचा विषय आहे. पण मला वाटत नाही असं काय होईल म्हणून. तिकडे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सुद्धा एकत्र येण्यावरून बरंच मंथन सुरू आहे. अजित पवार गटाला एकत्र लढण्याची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पहिल्यापासूनच एकत्र लढण्यास विरोध केलाय. त्यांनी तशी जाहीर भूमिकाही मांडली आणि आपल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय. जे महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचे विचाराचे आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचे ज्यांची काही मतं आहेत ती सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मी ठेवली. पण त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांची जी नाही का मतं आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांनी मागच्या काळामध्ये आंदोलनं बैठकांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला अशा कार्यकर्त्यांची मतं व्यक्त केली. पवारसाहेबांचा किंवा पार्टीचा वेगळा विचार नाही. आदरणीय पवारसाहेबांनी इथं आपण महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारचे स्पष्ट सूचना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलेल्या आहेत. राष्ट्रवादीतील इतर गट आणि दादांचे शिलेदार मात्र हे मानायला तयार नाहीयेत. दोन्हीकडे राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात असं अनेकांचं मत आहे. आमचा एकच अजेंडा असेल, जो भ्रष्टाचार भाजपने चालवला आहे त्या भाजपला सोडून जे पक्ष किंवा ज्या संघटना आमच्यासोबत येतील त्यांच्यावर आम्ही महानगरपालिका निवडणूक लढणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायला तयार असेल तर लढाल कधी? 100% दादांनी एक हात पुढे गेला तर आमचे 2 हात पुढे असतील. भाजपला थांबवण्यासाठी दादांसोबत किंवा शिंदेसेनांसोबत किंवा उद्धवसाहेब आणि काँग्रेस आम्ही सोबतच आहोत. पण दादा आणि शिंदेसेना आमच्यासोबत येत असतील तर नक्कीच भाजपला थांबवण्यासाठी आम्ही युती करू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सावध भूमिका मांडली आहे. मात्र त्यांचा कल जगतापांच्या बाजूनेच असल्याचे संकेत मिळत आहेत. आमच्या आदरणीय पवार साहेबांनी प्रमुखांनी आणि आम्ही बसलेल्या याच्यामध्ये असा निर्णय झालेला आहे की स्थानिक महाविकास आघाडीबरोबर पहिलं जायचं. स्थानिक पातळीवर जो निर्णय घ्यायचा तो जिल्हाध्यक्ष आणि तिथल्या असलेल्या प्रमुखांनी घ्यायचा आहे
त्यामुळे कोणी काय निर्णय घेतला किंवा कोणी काय सूचना केली, कोण कोणाला फोन केला, याच्यापेक्षा तिथल्या लोकांचं निवडून येण्याच्या संदर्भातली समीकरणं काय याला आम्ही महत्त्व देतो. ठाकरेंचे शिलेदार आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मविया म्हणून त्यांच्यासोबत जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय. महाविकास आघाडी म्हणूनच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम आम्ही करतोय. त्याचा एक भाग म्हणून मनसेबरोबर प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीबरोबर पण आणि काँग्रेसबरोबर पण चर्चा आम्ही पुण्यामध्ये आणि पुणे पिंपरी चिंचवडला आम्ही करणार आहोत. कुठच्याही प्रकारे अशा काही फॉर्म्युला आला तर आम्ही काही त्यांच्याबरोबर नाही आहोत आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की बा असं कुठच्या फॉर्म्युलामध्ये आम्ही जाणार नाही आहोत. सर्वच पक्षात ज्या घडामोडी वेगानं सुरू आहेत ते बघता पुढील काही दिवस पुण्यात अतिशय लगबगीचे असतील एवढं मात्र खरं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल असं प्रशांत जगतापांचा दावा आहे. स्वतंत्र लढल्यास सरकार विरोधी मतं तरी पदरात पडतील असा त्यांचा होरा आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून विरोध होताना दिसतोय. तर दुसरीकडे नेहमीच मेगा भरती सुरू असलेल्या भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाल्याने मूळ भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळंच मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.